गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयात धर्मवीर आनंद दिगे साहेब, महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिडट टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकरिता अधिकाऱ्यांमार्फत गैरकायदेशीरपणे होणाऱ्या सक्तीचा तीव्र निषेध रिक्षा चालकांनी व्यक्त केलाय। तसेच इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आणि ई रिक्षा नोंदणीवर सरकारने तातडीने स्थगिती आणावी व ऑटो रिक्षा व्यवसायाबद्दल अन्य स्थानिक समस्यांबाबत ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीने कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक देत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केलं। यावेळी भाजपा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विल्सन काळपुंड, संघर्ष सेना ऑटो रिक्षा युनियन ठाणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मिश्रा, रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष मोहन पाठारे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। आज दिनांक 8 ला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालक मालक संघटन संयुक्त कृती समिती महाराष्ट्र शशांकराव सा अध्यक्ष आहे आणि महासचिव आमचे विलास भालेराव। आम्ही सध्या कल्याणमध्ये 4 युनियन मिळून कृती समितीच्या माध्यमातून आमच्या रिक्षा चालक मालकचा स्थापना कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकचा कल्याणकारी हितासाठी ते मंडळ स्थापना केलं आहे, त्याचा आम्ही मागण्या घेऊन आलो आहे। काय नेमक्या मागण्या आहेत, कुठेपर्यंत मोर्चा जाणार आहे? आमचा मोर्चा आयटीओ पर्यंत जाणार आहे। आम्ही निवेदन देण्यासाठी जाणार आहोत। फक्त आम्ही एका ठिकाणी जमा होत आहोत आणि इकडनं आम्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जात आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्ष वयापर्यंत पेन्शनची सेवा चालू आहे आणि आम्हाला का 65 वर्षाच्या नंतर पेन्शनची योजना, हा एक आमचा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर आम्हाला तुम्ही अपघाती मृत्यू झाल्यावर किती पैसे देणार आहे त्याचं सविस्तर माहिती देत नाही परत पुन्हा। आणि आपण जर घरी जर आजारपणामध्ये मयत जर झालो तर आमची मागणी कमीत कमी 3 लाख, जास्तीत जास्त 5 लाख रुपये भेटावे। आणि प्रत्येक आरटीओला प्रतिनिधी देण्याचे ठरवले, अजून प्रतिनिधी दिलेले नाहीत। अजून मुलं, त्यांचं म्हणणं असं आहे की 2 मुलं या कल्याणकारी महामंडळामध्ये हे असणार आहेत, भाग घेऊ शकतात। बाकी ज्यांना 3-4 मुलं असतील त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी काय उपाययोजना आहेत? अशा गोष्टी, अशा ठराविक आमच्या 11 मागण्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कल्याण आरटीओला आता आम्ही इकडे जात आहोत। एका ठिकाणी जमा होत आणि इकडनं आम्ही शांततेमध्ये आरटीओला आम्ही पत्रक द्यायला जाणार आहोत। आपलं नाव? माझं नाव विल्सन रामभाऊ काळपुंड, मी भाजपा वाहतूक संघटना अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।